सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड येथील दी स्क्वेअर मॉल येथे खुशी महिला गृहउद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून सोलापुरातील हजारो महिलांकडून प्रत्येकी 2100 रुपये घेऊन काही महिन्यातच या समूह चालकानं आपला गाशा गुंडाळल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत। हजारो महिला दररोज भरत असलेले पैसे घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत। संबंधित कार्यालयाचा गाळा बऱ्याच दिवसांपासून बंद असून संपर्क सुद्धा होत नसल्यानं महिलांनी आता डोक्याला हात लावलाय। पुण्यातील सय्यदनगर, चिंतामणीनगर, भेकराईनगर, काळेपडळ, पापडेवस्ती, हडपसर गाव, सासवड, उरळी देवाची अशा भागातील हजारो महिलांकडून प्रत्येकी 2000 रुपये घेऊन ही व्यक्ती फरार झाल्याचं सांगितलं जात आहे। अनेक महिलांना त्यानं काही दिवस काम पण दिलं, मात्र अचानक कार्यालयाचा टाळा ठोकून संपर्काच्या बाहेर जात फरार झाल्यानं आपल्याला गंडवल्याचं महिलांना लक्षात आलंय। यानंतर त्यांनी तक्रार केली। हजारो महिलांकडून लाटलेल्या या पैशांचा हिशोब पाहता महिलांकडून तब्बल 1 ते 1.5 कोटी रुपये गोळा करून ही व्यक्ती पळून गेली आहे। मेरा नाम जेबा है। आम्ही इथं खुशी महिला तिथं पैसे भरले होते 2100 रुपये पेन्सिलचे। आम्हाला रोज 200 रुपये देणार होते, तर आम्हाला 15 दिवस भरले तरी आम्हाला पैसे दिले नाही। तर आम्हाला 2 महिने 15 दिवस भरले। 2 महिने 15 दिवस। तुम्ही बोला काय झाले सांगा। आम्ही पहिला 2100 रुपये भरला, 2 महिन्यात 15 दिवस भरले। ते 1 दिवस देते, ते 1 दिवस देत नाही ती। मग ते आता आमचे पैसे डायऱ्या जमा करून घेतलेत आणि पैसेच दिले नाही। कशाचं काम देणार होते? पेन्सिलचं काम आहे, कुणाला चिट्ट्या काढायला देतात, कुणाला घालायला देतात। मग ते माल नाही म्हणून देत नाही। 2100 रुपये तुम्ही भरल्यावर दररोज किती रुपये तुम्हाला मिळत होते? रोज 200 रुपये देतो म्हणजे। तुम्ही सुरुवातीपासून तुम्हाला काही पगार मिळाले? कायच मिळाले, आमचे बी पैसे नाही मिळाले, आमचे पगार बी नाही मिळाले। अशा किती महिला आहेत? 1000 महिला आहेत। म्हणजे 1000चे सगळे पैसे घेऊन हा व्यक्ती पळून गेलेला आहे। तुम्ही पळून गेले म्हणून कुठे तक्रार केली आहे का? आम्ही पोलीस कंप्लेंट केलं, मग त्यांनी आज येतो म्हणले, अजून बाय आले नाही। किती दिवस झाले येत आहे तुम्ही आता इथे? आता 2 महिने झाले। बरं, आणि काम सुरू झाल्यापासून 2 महिने, पण आता हे बंद गाळा किती दिवसापासून? 5-6 दिवस झालं बंद आहे। काय तुम्ही ज्या मोबाईलवर संपर्क करत होता ती व्यक्ती कोण होती? उचली ना, कोणच उचली नाही। तुम्हाला काय असा निरोप मिळाला का? कायच मिळालं नाही। बरं।